नमस्कार. आज आपण एका अशा सणाबद्दल बोलूया जो नुसता उत्साह आणि आनंदच नाही तर बुद्धी आणि समृद्धी सुद्धा घेऊन येतो. हो, अगदी बरोबर. आपण बोलतोय विनायक चतुर्थीबद्दल. चला तर मग या उत्सवाच्या जगात एक छानसा प्रवास करूया. पण हा सण, बुद्धी आणि सौभाग्याचा हा उत्सव म्हणजे नेमकं काय आहे? फक्त एक धार्मिक विधी की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलाय? चला आपण मिळून या उत्सवाच्या मुळाशी जाऊया आणि त्याचं खरं महत्त्व समजून घेऊया. तर विनायक चतुर्थी म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण म्हणजे बुद्धी, समृद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नव्या सुरुवातीचा उत्सव. याच दिवशी तर आपले लाडके गजानन श्री गणेश यांचा जन्म झाला होता. आणि या संपूर्ण उत्सवाच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर अर्थातच श्री गणेश. हत्तीचं शीर असलेलं, सगळ्यांच्याच मनात घर करून राहिलेलं हे दैवत. पण गणेश म्हणजे फक्त बुद्धीची देवता नाही, तर ते आहेत विघ्नहर्ता. विघ्नहर्ता या शब्दातच किती मोठा अर्थ आहे नाही का? विघ्न म्हणजे अडथळे आणि हर्ता म्हणजे दूर करणारा. म्हणूनच बघा, आपण कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी गणेशाची पूजा करतो. का? कारण आपल्याला वाटतं की सगळं काही सुरळीत पार पडावं, कोणतीही अडचण येऊ नये. म्हणजे एक प्रकारे आपण गणेश पूजनाने सकारात्मक ऊर्जेलाच आपल्याकडे बोलवतो. आणि गणपती बाप्पाचं रूप तर बघा किती प्रतिकात्मक आहे. प्रत्येक अवयवामध्ये एक खोल अर्थ दडलेला आहे. त्यांचं मोठं शीर आपल्याला सांगतं की विचार मोठे ठेवा. तो एक तुटलेला दात जो त्यांना एकदंत बनवतो, तो शिकवतो की ध्येयावर लक्ष कसं केंद्रित करायचं. मोठे कान ते आपल्याला एक चांगला श्रोता बनायला सांगतात. आणि त्यांच्या हातातला तो लाडका मोदक, आहाहा, तो म्हणजे आपल्या साधनेचं, आपल्या कष्टाचं मिळणारं गोड फळ आहे. पण एक मिनिट, गणेशाला हत्तीचं शीर मिळालं तरी कसं? आणि त्यांना सगळ्या देवांमध्ये पहिला मान म्हणजे अग्रपूजेचा मान कसा मिळाला? हे प्रश्न पडतात ना. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत त्यांच्या जन्माच्या एका अद्भुत पौराणिक कथेमध्ये. ही कथा ऐकण्यासारखी आहे, खूप नाट्यमय आहे. देवी पार्वतीने आपल्या रक्षणासाठी चक्क एका पुत्राची निर्मिती केली. पण या पुत्राने काय केलं? थेट भगवान शिवाला चढवलं. आणि मग काय झालं? मोठं युद्ध. दुर्दैवाने या युद्धात त्या बालकाचं शीर धडावेगळं झालं. पण मग एका हत्तीचं शीर लावून त्याला पुन्हा जिवंत करण्यात आलं. आणि तेव्हापासूनच तो गणेश म्हणून ओळखला जाऊ लागला. इतकंच नाही तर त्याला अग्रपूजेचा म्हणजे सगळ्या देवांमध्ये प्रथम पूजनीय होण्याचा आशीर्वादसुद्धा मिळाला. ही कथा खरं तर आपल्याला पुनर्जन्म आणि बदलाची, परिवर्तनाची ताकद दाखवते. अच्छा, तर ही झाली कथेची गोष्ट. पण मग प्रत्यक्षात हा उत्सव साजरा कसा होतो? याच्याशी जोडलेल्या पूजा आणि परंपरा नेमक्या काय आहेत? तुम्हाला तर माहीतच आहे, भारतभर आणि आता तर जगभरात गणेश चतुर्थीचा सण इतक्या मोठ्या थाटामाटात साजरा होतो की बघतच राहावं. खास करून महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात तर विचारूच नका. हा उत्सव तब्बल 10 दिवस चालतो. भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल चतुर्थीला बाप्पाचं आगमन होतं आणि अनंत चतुर्दशीला आपण त्यांना निरोप देतो. आणि हे 10 दिवस म्हणजे नुसता जल्लोष, भक्ती, उत्साह आणि आनंदाला तर काहीच सीमाच नसते. या 10 दिवसात अनेक महत्त्वाचे विधी पार पडतात. सगळ्यात आधी मूर्तिस्थापना म्हणजे बाप्पाला मोठ्या उत्साहात घरी आणणं. मग प्राणप्रतिष्ठा करून त्या मूर्तीमध्ये देवत्व आणलं जातं. त्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ पूजा, आरत्या, भजन, घर अगदी मंगलमय होऊन जातं. बाप्पाला त्यांच्या आवडीच्या मोदकांचा भोग दाखवला जातो. आणि मग शेवटच्या दिवशी जड अंतःकरणाने पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत मूर्ती विसर्जन केलं जातं. हे सगळे विधी म्हणजे फक्त पूजा नाहीये, तर सामाजिक एकतेचं आणि आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचं एक खूप सुंदर प्रतीक आहे. आणि या संपूर्ण उत्सवात एक मंत्र सतत आपल्या कानावर पडतो. ओम गम गणपते नमः. हा एक अतिशय शक्तिशाली मंत्र मानला जातो. गणेशाला आवाहन करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी याचा जप केला जातो. आणि अशी श्रद्धा आहे की या मंत्राच्या जपाने खरंच आयुष्यातले सगळे अडथळे दूर होतात. बरं, आपण कथा ऐकली, विधी पाहिले, पण या सगळ्याच्या पलीकडे विनायक चतुर्थीचा खरा अर्थ काय? या उत्सवातून आपल्याला नेमका कोणता संदेश मिळतो? चला आता आपण याच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे या उत्सवाच्या साराकडे वळूया. या उत्सवाचं सार एका शब्दात सांगायचं तर ते आहे नवी सुरुवात. हा सण आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे आणि आपल्या प्रत्येकामध्ये जीवनातल्या कुठल्याही अडथळ्यावर मात करण्याची ताकद आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी म्हणजे फक्त बाप्पाचा वाढदिवस नाही, तर तो आपल्या आतल्या सकारात्मक बदलाचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे. आणि हेच तर या उत्सवाचं खरं सौंदर्य आहे. तो एकाच वेळी 2 स्तरांवर साजरा होतो.
एक आहे बाहेरील उत्सव, जिथे सार्वजनिक मेळावे आहेत, सजावट आहे, संगीत आहे, जल्लोष आहे. आणि दुसरा आहे आपला अंतर्गत प्रवास. ही वेळ आहे आत्मचिंतन करण्याची, आपल्या जुन्या वाईट सवयी सोडून देण्याची आणि एका नव्या, चांगल्या सुरुवातीला स्वीकारण्याची. म्हणजे एक प्रकारे हा आपल्या स्वतःच्या पुनरुज्जीवनाचा सण आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच आहे, हा सण आपल्याला काय शिकवतो? ज्याप्रमाणे गणेशाने एका मोठ्या संकटावर मात करून अग्रपूजेचा मान मिळवला, त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातल्या अडचणींना संधीमध्ये बदलू शकतो का? यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे, नाही का?